विदर्भात सध्या उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि या उन्हाचा पारा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेत पिकांचं नुकसान होत आहे। संत्रा बागांना जो आहे तो जबर फटका बसलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक संत्र्याच्या बागा आहे, परंतु ज्या पद्धतीने तापमानात वाढ झाली आहे आणि या तापमानाचा फटका जो आहे तो संत्रा बागांना बसलेला आहे। अमरावतीचं कालचं तापमान जर आपण पाहिलं तर 44 अंशाच्या समोर गेलेलं आहे आणि निश्चित यामुळेच संत्रा बागांना याचा फटका बसलेला आहे। संत्र जे आहे ते आंबियाभरातील छोटे छोटे संत्र जे आहेत ते सध्या गळून पडत आहेत, सोबतच फांद्या ज्या आहेत त्या सुकू लागलेल्या आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने इफेक्ट जो आहे तो संत्र्यावर होत आहेत। एप्रिल महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आला, या अवकाळी पावसामुळे 137 कोटी रुपयाचं नुकसान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं झालं होतं। त्यातून संत्रा उत्पादक सावरत नाही तर दुसरीकडे आता मोठ्या प्रमाणावर ऊन तापतंय आणि या वाढत्या तापमानाचा परिणाम जो आहे तो संत्र्यावर झालेला, संत्रा बागांवर झाला। आपल्या सोबत काही संत्रा उत्पादक शेतकरी आहेत, अशा पद्धतीने जे आहे ते संत्र खराब होत आहेत। उन्हाचा पारा वाढलेला आणि संत्र संपूर्ण गळून पडलेले होते। आपल्या सोबत संत्रा उत्पादक शेतकरी आहेत, काय सांगणार? उन्हाचा पारा जो आहे तो वाढलेला आहे मागील 8 दिवसांपासून, कसं नुकसान होते संत्र्याचं, काय परिणाम या फळांवर झालेला आहे? एप्रिल महिन्यापासून सतत वातावरणात बदल होत आहे आणि कधी पाऊस, कधी थंडी, कधी एकदम तापमान, यामुळे संत्रा बागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना लागलेला खर्च पण निघणे कठीण झालेला आहे आणि निसर्गाचा असमतोल साधल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। संत्रा आता गळून पडतायत, ह्या पद्धत रंग संत्रांनी बदललेला आहे। किती एकरवर तुमची बाग आहे, त्यासाठी काय उपाययोजना केल्यात का? 3 एकर याच्यावर माझी बाग आहे आणि मी मोठ्या प्रमाणात खर्च करून पण त्याचा काही फलित दिसत नाही आहे आणि त्यामुळे शासनाने काहीतरी मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे। आपण बघू शकतो संत्रा जो आहे तो गळालेला आहे। लाखो रुपये संत्रा उत्पादक शेतकरी संत्रा बागांवर खर्च करतात, परंतु ज्या पद्धतीनं तापमानात वाढ झाली आणि त्याचा इफेक्ट संत्र्यांवर होतोय। आपल्यासोबत आणखी संत्रा उत्पादक शेतकरी आहेत। किती एकरवर काका तुमची संत्र्याची बाग आहे, कसा आता उन्हामुळे फटका बसतोय संत्र्याला? माझी 1 हेक्टरची पूर्ण संत्रा बागायती आहे आणि यावर्षी साधारणतः चांगला आंबिया बार फुटला होता, पण आता संत्र 25% पण शिल्लक नाही राहिलेले आहे आणि त्यामुळे आमची परिस्थिती एवढी खराब झालेली आहे। एवढे मोठे खर्च केला, तो खर्च निघणं कठीण झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काय करावं हे शासनाने जरासा विचार करून आमच्यासाठी काहीतरी आर्थिक मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच 137 कोटी रुपयांचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला होता आणि त्यातून सावरत नाही तर पुन्हा नुकसान होत आहे। दुष्काळाच्या झळा मराठवाड्यात असताना इकडे विदर्भातही मात्र दुष्काळाच्या झळा पोचायला सुरुवात झालेली आहे। नुकसान होत आहे संत्रा बागाचं। तुम्ही युवा शेतकरी आहात, किती एकरवर संत्रा बागांना आता काय फटका बसतो या तापत्या उन्हाचा? माझ्याकडे 3 एकराची संत्रा झाडी आहे, 500 संत्रा झालेले आहे। जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये सतत अनियमित पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे संत्रा बागांना फार मोठा फटका बसला आहे, आंबिया बहाराला विशेषतः। तसेच मे महिन्यामध्ये तापमान 44+ झालेले आहे, त्याच्यामुळे झाडाची पाने पिवळी पडून संत्रा गळ होत आहे। तसेच काही शेतकऱ्यांनी आता मे महिन्यामध्ये पण काही भागामध्ये पाऊस पडला, आमच्या इकडे पण पाऊस पडला। काही मृग बार घेणाऱ्या शेतकऱ्यांनी झाडे तानावर सोडलेली होती। आता मृग बार फुटण्यासाठी पण अनियमित पावसामुळे मृग बार फुटण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आंबिया बहाराचे जे याचे विम्याचे पैसे राहतात ते शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून मिळण्यात यावे ही शासनाला विनंती करतो। विमा कंपनीकडनं जे आहे ते विम्याचे पैसे देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। तर मोठं नुकसान जे आहे त्या तापत्या उन्हामुळे जे आहे ते संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं होत आहे। कॅमेरामन विकी चव्हाण सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।